मैं संतन को दास, संत मेरे मुकुटमणी। मी साधूचा दास आहे, मी संतांचा सेवक आहे आणि संत माझे मुकुटमणी आहे. खरं सांगू, साधूचा उत्सव केला, संतांचा उत्सव केला, भक्ताचा उत्सव केला की माझा देव असा गदगद होतो. महाराज काय होतो? गदगद होतो. पण हल्ली दुर्भाग्य असं आहे, लोक देवाचेही उत्सव करायला तयार नाहीये आणि लोक साधूचेही उत्सव करायला तयार नाहीये. हल्ली लोकांना लोकांचे उत्सव करायची खूप हौस आलेली. महाराज 90 वर्षांच्या डंगऱ्यांना सुद्धा असं वाटतं माझा वाढदिवस साजरा झाला पाहिजे. तू काय केलं या महाराष्ट्रासाठी? बर, वाढदिवसाच्या कीर्तनाला वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला महाराष्ट्रातले 101% सगळे कीर्तनकार खोटं बोलतात. महाराज ही वस्तुस्थिती आहे. त्यांना अख्खं गाव लुबाडलेलं असतं आणि आम्ही वाढदिवसाला अभंग घेतो, अकल्पाविष्य. आणि खालचे लोक म्हणतात, अरे यांनी 12 13 हजाराच्या संडाशी काढल्या रे गोरगरीबाच्या, तू कशाला याचं आयुष्य वाढवतो? कठीण तळ. दुसरं, वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला तर आतापासून इथेपर्यंत जेवढे काही कीर्तनकार आहे तेवढे खोटच बोलतात. हो महाराज, ते दारू पिऊन मेलेलं असतं आणि आमचा अभंग असतो याच्यासाठी केला. म्हणजे महाराज येणार का, ऐकणार येणार का? आणि गायक वादक अगोदरच गेले असतात, कारण पंचपती अगोदर सुरू असते ना रे. म्हणजे माणसाने माणसाचा उत्सव साजरा करणं म्हणजे गाढवाने शेत खाल्लं पाप ना पुण्य. माणसाने माणसाचे उत्सव साजरे करू नये. माणसाच्या पदरामध्ये जर पुण्य पडा वाटत असेल तर माणसाने एक तर देवाचा उत्सव साजरा केला पाहिजे, नाही तर माझ्या साधू संतांचा उत्सव साजरा केला पाहिजे. कीर्ती मानवाची वर्णन, कीर्ती मानवाची वर्णन, कीर्ती मानवाची वर्णन, स्तुती की वंदना करावी देवाची, स्तुती की वंदना करावी देवाची, स्तुती की वंदना करावी देवाची, करावी देवाची, कीर्ती मानवाची वर्णन, सांगितलेलं नाहीये. स्तुती जर करायची असेल तर देवाची करा आणि निंदा करायची असेल तर देवाची करा, बाकीच्यांची करूच नका. महाराज, माणसाने माणसाचं वर्णन करणं म्हणजे गाढवाने शेत खाल्लं पापना पुण्य. पण आपण एका थोर महात्म्याची सेवा करण्याचा योग तुमच्यानी माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. अभंग निळोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. अभंगामध्ये माझे निळोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे राहून आपल्या जीवनातली छोटीशी इच्छा पांडुरंग परमात्म्या समोर व्यक्त करतात. कोण आहे निळोबराय? जगद्गुरु तुकोबरायचे कृपापात्र शिष्य. माझ्या सद्गुरूने माझ्या मस्तकावर हात ठेवावा, माझ्या सद्गुरूने मला भेट द्यावी, याच्यासाठी 42 दिवसाचं अनुष्ठान करणारा महात्मा म्हणजे निळोबराय. तुकाराम 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 तुकाराम. तुकोबराय आलेच नाही, पण पांडुरंग परमात्मा विटेवून उतरला निळोबरायच्या दारात. निळोबराया, ओ निळोबराया, 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केलाय. जर काही बरं वाईट झालं तर लोक काय बोलतील? मला डोळे उघडा ना. निळोबरायने जगाच्या मालकाकडे पाहिलं, सांगितलं, येथे तुझं लागी बोलाविले कोणी, प्राथिला वाचोनी आला सिका. अरे देव आहे ना तू, तुला काही शास्त्र वगैरे काही कळतं का रे देवा? काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही देवा, 1. काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं नाही, 2. आणि काही ठिकाणी मात्र आमंत्रणाची अपेक्षा करायची नाही, 3. काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं नाही, 1. तुमच्या तिकडे जिल्हा परिषद लागली का? नाही ना अजून. लागल्यावर तुम्हाला आमंत्रण येईल. फुकट जरी कोणी तुम्हाला पाजत असेल तरी प्यायची, फुकट जरी कोणी तुम्हाला धाब्यावर घेऊन जात असेल जायचं नाहीये, तुम्हाला कोणी फुकट तमाशाला नेत असेल जायचं. म्हणून काही ठिकाणी आमंत्रण असलं तरीही जायचं नाही, 1. आणि काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही. कोणाचं लग्न असेल, वास्तुशांती असेल, कोणाचा वाढदिवस असेल, घराचं पूजन असेल, आमंत्रण असेल, पत्रिका असेल तरच जा.
बिना आमंत्रणाचं गेल्यानंतर जीवनामध्ये काय फजिती होती 2 मिनिटात महाभारतात जाऊन परत भारतात येऊ. दक्ष प्रजापतीने यज्ञ ठेवलेला आहे, लक्ष देऊन ऐका. सर्व देवतांना आमंत्रण दिलं पण स्वतःच्या जवळला म्हणजे भगवान भोलेनाथाला आमंत्रण दिलं नाही. कैलासामधून विमानं जात असताना सती आई साहेबांनी सांगितलं, मालक ओ बाबा, माझ्या बापाने खूप मोठा कार्यक्रम ठेवला हो, चला ना. भोलेनाथ म्हणतात, अगं मी सुद्धा कीर्तन केसरी ग, नाही काल्याची सेवा पण कमीत कमी जागराती तर सेवा तुझ्या बापाने द्यायला पाहिजे होती. तुझ्या बापाने मुद्दाम तो सप्ताह ठेवला आणि मला आमंत्रण दिलं नाहीये. सती आई साहेब सांगू लागले, मालक चला ना, सगळे देवता चालले, चला. भोलेनाथ म्हणतात, अगं वेडे, बिना आमंत्रणाचं सासरवाडीला जाणं चांगलं नाही का, वेड्यासारखं करती. शेवटी सती आई साहेब ऐकेनच. शेवटी सती आई साहेब रडायला लागल्या आणि रडता रडता मालकाला सांगतात, मालक अहो बापाच्या घरी जाण्यासाठी पोरीला आमंत्रणाची काय गरज आहे. भगवान भोलेनाथाला कळालं ही जात ऐकणार. तिथलं सांगतोय तुम्हाला, तुम्ही इकडे पाहू नका ना, मी तुमच्याकडे पाहून बोललो. मला एवढंच सांगायचं कीर्तनातून, भगवान शंकराची बायको जर भगवान शंकराचं ऐकत नव्हती तर आजकालच्या शंकरांनी अपेक्षा करायची अजिबात नाही. आपण फक्त कीर्तनात गप्पा मारायच्या, अहम ब्रह्मास्मी तत्वमशी प्रज्ञानम ब्रह्म. कीर्तनात ब्रह्माच्या गप्पा करताना घरी गेली बायको मध्ये भोपे अहम ब्रह्मास्मी. नो चॅलेंज. सती आई साहेबांनी ऐकलं नाही, नंदीला सांगितलं, नंदी जी कपाटात जेवढ्या साड्या तेवढ्या पॅकिंग करीच्या सोबत जा. आमंत्रण नसताना दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये गेल्या, सर्व देवतांना स्थान पाहिलं, स्वतःच्या मालकाला स्थान दिसलं नाही, राग आला आणि यज्ञकुंडामध्ये उडी मारली. आमंत्रण नसताना गेलं की जीवनामध्ये फजिती ठरलेली आहे. एक सांगू, काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नका, 1. काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जाऊ नका, 2. आणि ह्या ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करू नका. हल्ली असं झालंय महाराज, माफी मागून एक वाक्य बोलण्याचं धाडस करतो. लोक कीर्तनातून जेवढी नावाची अपेक्षा करतात तेवढी पोरीच्या लग्न सुद्धा करत नाही हो. आमच्यासारख्या महाराज लोकांचं एवढं कठीण ताळा झालाय, बाप रे बाप. ज्याला घरात बायको विचारत नाही त्याला सुद्धा असं वाटतं महाराजांना माझी लाल केली पाहिजे. तू का आमचा सासरा आहे का मी तुझा जवाई? नेमकं काय म्हणून तुझी लाल केली पाहिजे? कीर्तनाला बोलवलं म्हणून लाल कशी करणार? नाही महाराज, ही सवय एकदम घाणेरडी झालेली आहे. आणि काही काही कीर्तनकारांनी अशी घाण सवय लावून दिली महाराज लोकांना. ओ मना दादा, ओ मना बाबा बाबा बाबा. इतकं वर्णन कशाला करायचं महाराज? वर्णन केलं तरी पाकिट वाढत, मग करायचं कशासाठी? अजिबात नाहीये. त्याच्यामुळं माझ्या जीवनातला प्रसंग सांगतो. 8 दिवसापूर्वी मी शिरूरला एका ठिकाणी कीर्तनाला गेलो. माझा जीवलग मित्र आहे 25 वर्षापासून, त्यानं मला तारीख दिली आणि तारीख दिली. आता म्हणलं जीवलगच मित्र आहे, मग कीर्तनात काय नाव घ्यायचं? मी सर्वांचे नाव घेतले, ज्यानं तारीख दिली त्याचं नाव विसरलं ना. त्यानं मला 7,000 रुपये पाकिट दिलं. बरं, आता दररोजच्या वजनाची सवय मला आहे, ते म्हणजे दररोजची सवय आहे ना. आता मी आमच्या ड्रायव्हरला म्हणलं, हे तुझं पाकिट तर माझ्याकडे आलं नाही ना. मला कसं एवढं देतील? मग एवढं हलकत आता मला सवय दररोज माहित आहे. मी त्याला फोन केला, म्हणलं का रे असं का केलं? तो म्हणे तारीख कोणी दिली होती? म्हणलं तू. मग माझं नाव का नाही घेतलं? अरे मला तुझं नाव न घेण्याचं 43,000 कापतो का? मग नाही इतके कापत असते का? मेळ आहे का? 1-2 हजार ठीक आहे ना, इतके कापत असतात का? म्हणजे लोक एवढे वेळे म्हणजे तुम्हाला केला इशारा जाता जाता कळलं, म्हणजे काही हरकत नाही महाराज. पैशाच्या बाबतीत माझं नाव जेवढं महाराष्ट्रात खराब आहे तेवढं कोणाचंच नाहीये. आणि मला काहीच वाटत नाहीये. कोण काय बोलतं माझ्याविषयी मला माहिती नाही, पण मला माहितीये मी माझ्या कीर्तनातून 85 नाही 90% पैसे हे माझ्या चोखोबरासाठी खर्च केले. त्याच्यामुळे मला पाप लागणार नाहीये. कोणी कितीही काही म्हणू द्या. हा, ज्यानं पैसे घेऊन व्याजानं वाटले तो नरकात जाईल. बरं, ज्यानं पैसे घेऊन जमिनी घेतल्या तो नक्की नरकात जाईल. पण पैसे घेऊन जर तुम्ही धर्माचं काम करत असाल तर मी नारदाच्या गादीवर सांगतो, देव सुद्धा तुम्हाला पाप लावू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. परमार्थाच्या ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करू नका. तुका म्हणे जवळी न पाचारिता संत चरण भावेरी घावया. इथं या बसणारे मंडळी, आज महाराष्ट्राच्या मातीमध्ये एवढंच एक व्यासपीठ असं राहिलं की इथून चुकून सुद्धा समाजाची दिशाभूल केल्या जात. अरे इथं बसायला जागा नाही. संप्रदायाची ताकद आहे महाराज. बघा ना तुम्ही, कुठंच बसायला जागा नाही. लोक उभे राहून कीर्तन ऐकायला लागले. एवढेच लोक जर एखाद्या पुढाऱ्याला बोलवायचे असेल, बरोबर आहे की नाही गडाख साहेब, तर कमीत कमी 2 कोटी खर्च आहे. देशीवाले वेगळे, विदेशीवाले वेगळे,
300 रुपयाचे 500 रुपये रोजान बाई आणतात, मधले दलाल 300 त्यांना देतात, त्या परत न्यूज वर जातात, बाई 500 ठरवलं आणि 300 दिले. किती ताण असतो महाराज, बरोबर आहे का नाही? ही आमच्या संप्रदायाची ताकद आहे. इथं न बोलवता बसायला जागा पुरली नाही, हीच खरी संप्रदायाची ताकद आहे महाराज. खरं सांगू तुम्हाला, इथं बसणाऱ्या प्रत्येक माणसाला माहित आहे, कीर्तनकार मी असू द्या, माझ्यापेक्षा छोटा असू द्या का माझ्यापेक्षा मोठा असू द्या, संप्रदायातल्या कीर्तनकाराने या व्यासपीठावरून तुम्हाला कधीच चुकीचं ज्ञान नाही दिलं गड्यांनो. अजून एक वाक्य बोलू, सांगणारा कीर्तनकार एखाद्या वेळेस चुकीचा असू शकतो, पण तो जे सांगतोय तो ज्ञानोबराय तुकोबरायचं सांगतो, त्याच्यामुळे तो चुकीचं तुम्हाला कधीच सांगणार नाही. त्यानं तुम्हाला कधीच वाईट गोष्टी सांगितल्या नाही, त्याने तुम्हाला चांगलंच सांगितलं. म्हणून सुद्धा आजच्या तारखेमध्ये संप्रदायावर लोकांचा खूप विश्वास आहे महाराज. इथं येत जा, इथं आल्यानंतर तुम्हाला चांगलं ऐकायला भेटणार आहे. परमार्थ करत असताना नावाची अपेक्षा का करता? तुम्ही इथं जेवढे काही मंडळी बसलेले, माझा छोटासा प्रश्न आहे, तुम्हाला हवा दिसती का जाणवती हो सध्या? हवेला कलर नाहीये, हवा निळी नाहीये, हवा हिरवी नाहीये, हवा पिवळी नाहीये, हवा काळी नाहीये, हवा सफेद नाहीये, हवा फक्त जाणवतीये. हवा हवेचं काम करते पण दिसत कोणालाच नाहीये. तसं परमार्थाचं काम करत असताना, धर्माचं काम करत असताना, कीर्तनकाराने माझं नाव घ्यावं, आयोजकाने माझं नाव घ्यावं, संयोजकाने माझं नाव घ्यावं, एवढं चांगलं काम करू नका. काम एवढं चांगलं करा की माझ्या गजानन बाबाने तुमच्या नावाची दखल घेतली पाहिजे. काम एवढं चांगलं करा की माझ्या पांडुरंगाने तुमच्या नावाची दखल घेतली पाहिजे. म्हणून इथं न बोलवता सुद्धा या. काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही, 1 आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही, 2 आणि आमंत्रणाची अपेक्षा करायची नाही, 3 निळोबराय देवाला सांगतात, कशाला आला बे, तुला काही बोलवलं का मी? बरं, निळोबरायला देव सांगतात, ओ देवा ऐका ना, तैसा परी आम्हा नाही बा संकट, तरी का फुकट श्रम केला, तरी का फुकट संकट आहे 1, मला काही द्रौपदी सारखं संकट आहे 2, मला काही गजेंद्रासारखं संकट आहे अजिबात नाही. तैशा पर्यामा नाही बा संकट, तरी का फुकट श्रम केला. परत निळोपरायने डोळे लावले, तुकाराम 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 तुकाराम. परत पांडुरंग परमात्म्याने तोंड बारीक केलं. ओ निळोबराय ऐका ना, अहो 42 दिवस झाले हो निळोबराय, जर काही बरं वाईट झालं तर लोक नावं ठेवतील, डोळे उघडा ना. पहिल्यांदा सांगितलं तुला बोलवलं कोणी आणि दुसऱ्यांदा निळोबराय सांगतात, निळा मने आम्ही न ओळखो जी देवा, तू कयाचा धावा करीत से. हे देवा जा, तुला ओळखत नाही मी. काय ताकद असेल निळोबरायची. देशाच्या पंतप्रधानाने तुमच्या दारात यावं, मला माहिती येणार नाही, गॅरंटी घेतो, पण देशाच्या पंतप्रधानाने तुमच्या दारात येऊन दरवाजावर थाप टाकावा, दार उघडा, आणि आपण दार उघडून म्हणायचं, कोण आहे रे भाऊ तू? मरल ना ते, फाशी घेईल की नाही महाराज? देशाच्या पंतप्रधानाला ओळखणं देणं म्हणजे काही सोपं आहे का महाराज? जगाचा मालक आहे ना तो, विश्वाचा मालक आहे. निळोबराय सांगतात, जा तुला ओळखत नाही येत किंचित, माझ्या पांडुरंगाचा स्वाभिमान जागृत झाला. आणि पांडुरंग परमात्मा निळोबराय सांगत, ओ निळोबराय, अहो मी काय करता, ग्रामपंचायतचा सदस्य नाही हो, देव आहे ना. गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभव प्रेल स्थानम निधानम बीज मव्य म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविला प्राणू हले, जो जगा ते चाळीता. निळोबराया शेष महेश गणेश दिनेश सुरेश हु जाही निरंतर द्याई. जे रात्रंदिवस माझं भजन करतात निळोबराय, त्यांच्या स्वप्नात नाही. अर्धा तास झालं तुमच्या दारात, ते काही बोललं पाहिजेत का नाही? तरी सुद्धा निळोबराय एक नाही दोन्ही. हो निळोबराय ऐका ना, अजून सुद्धा हिमालयामध्ये काही योगी लोक माझं भजन करतात. तिथले कावळे ज्यावेळेस त्यांचा मांस खातात, त्यावेळेस त्या कावळ्यांना ते साधू संत सांगतात, पहा कागा सब तन खाइयो
चुन चुन खाइयो मास दोन नयन छान दियो पिया मिलन की एक आवड्यानो आमचं सर्व मांस खा पण हे दोन डोळे खाऊ नका का अजून सुद्धा तो विश्वाचा मालक आम्हाला भेटल अशी अपेक्षा आहे निळोबराय एवढं जे माझं भजन करतात त्यांच्या स्वप्नात नाही अर्धा तास झालंय तुमच्या समोर उभा आहे माझी इज्जत राखा हो थोडी मला एवढंच सांगायचं तुम्हाला या विश्वातील सगळ्यात मोठी व्यक्ती देव आहे कोण आहे विश्वातील सगळ्यात मोठी व्यक्ती कोण देव आणि देवाला दारात उभं करण्याची ताकद माझ्या निळोबराईमध्ये आहे आणि त्या निळोबराईच्या अंतकरणामध्ये इच्छा प्रगट झाल्यावरती संसाराची होईल का महाराज अरे साधू आणि इच्छा हे शक्यच नाहीये इच्छेच्या पलीकड जो गेलेला आहे त्याला साधू म्हणतात मग महाराज या ठिकाणी निळोबराईच्या अंतकरणामध्ये इच्छा साधूच्या अंतकरणात संसाराविषयी इच्छा नसते पण परमार्थाविषयी इच्छा निश्चित असते अजून तुकोबराईच्या अंतकरणातली एक इच्छा सांगतो ना तुम्हाला अखंड जया तुझी प्रीती अखंड जया तुझी अखंड जया तुझी प्रीती अखंड जया तुझी प्रीती मजते तयाची संगती मजते तयाची संगती मजते तयाची संगती मजते तयाची संगती मग मी कमलापती तुझ मानाने कंटाळा मग मी कमलापती तुझ मानाने कंटाळा मग मी कमलापती तुझ्या नावी कंटाळा मग मी कमलापती तुझ्या अखंड जया तुझी प्रीती मजते तयाची संगती हा मग मी कमलापती तुझ मानाने अखंड जया तुझी प्रीती मग मजते तयाची संगती मग मी कमलापती तुझ बाणा आणि कंटाळा निळोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे ओ पांडुरंगा ऐका ना एक इच्छा आहे माझ्या अंतकरणामध्ये आणि निळोबरायच्या अंतकरणामध्ये इच्छा म्हणल्यानंतर तो पांडुरंग परमात्मा नाचायलाच लागला ओ निळोबराय सांगा ना काय पाहिजे तुम्हाला जिल्हा परिषदचं तिकीट देऊ का बरं जाऊ द्या तुम्हाला अहिल्यानगरचं महापौर करू का तुम्हाला काय पाहिजे तुम्ही सांगा ना ओ देवा तसलं काहीच नको मग पाहिजे तरी काय काही नाही पांडुरंगा जे लोक तुझ्यावर प्रेम करतात अशा लोकांचा समागम माझ्या जीवनामध्ये दे अभंगाचं घडो त्यांचा समागम घडो त्यांचा समागम त्यांचा समागम घडो त्यांचा समागम घडो त्यांचा समागम घडो त्यांचा समागम
काहीच अपेक्षा नाहीये. घडो त्यांचा समागम. ए देवा, अशा लोकांचा समागम दे, अशा लोकांची संगती दे की ती तुझ्यावर प्रेम करतात. बसणारी मंडळी कोण या महाराष्ट्रामध्ये या कोण देवामध्ये या जगामध्ये देवावर प्रेम करायला तयार आहे महाराज? या जगामध्ये भगवंतानं सृष्टी निर्माण करत असताना प्रामुख्याने 3 गोष्टी अशा निर्माण केलेल्या आहेत की मनुष्य त्याच्यावर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. पहिलं प्रेम करतो माणूस माणसाच्या शरीरावर. किती प्रेम करता? बसणाऱ्या कोणत्या तरी माणसाला असं वाटतं का आपले काळे केस पांढरे व्हा म्हणून? अहो, म्हाताऱ्या माणसाला म्हातारं म्हणलं तरी त्रास होतो. एखाद्या म्हातारीला जर म्हणलं आजी, तिला असं वाटतं मरेपर्यंत लोकांना मला ताईच म्हणू. आता तू म्हातारी झाली तरी किती दिवस ताई म्हणायचं तुला? म्हणजे म्हाताऱ्या माणसाला म्हातारं म्हणलं तरी राग येतं. एवढं माणूस माणसाच्या शरीराला जपतो. माझ्या गाडीवर एक ड्रायव्हर होता, आता नाही येतो. मी नवीनच पहिल्यांदा 2016-17 मध्ये एक फॉर्च्युनर गाडी घेतली होती आणि चांगला होता. हे तब्येत मस्त 90-95 किलो, पण बुद्धीचा आणि त्याचा अर्थार्थी संबंध नव्हता. आणि माणसाला जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल तर हुशार माणसं सोबत ठेवायची नाही बरं सुदामभाऊ. येडे ठेवायचे. डोक्याला ताण होतो पण त्रास नाही होत ना. खरं आहे हे मोठ्याचे वाक्य आहे. आणि मग त्याची तब्येत एकदम गुडगुडीत होती पण वरचा मजलाच नव्हता महाराष्ट्रात. एक दिवस कासाऱ्या घाटात गाडी थांबवली. म्हणे पुरुषोत्तम बा, म्हणे काय महाराष्ट्रभर काय 4 राज्यात तुम्ही कीर्तन करता, दररोजचे 2-2 कीर्तन करता, काय तुमच्या सोबत राहून फायदा आहे? अरे फायदा म्हणलं 30,000 रुपये पेमेंट आहे तुला. वरचं खोडवण वेगळं. खोडवण कळतं तुम्हाला? म्हणजे कोणी 1000 दिले 2000 म्हणजे 50,000 रुपये महिना झाला ना. एका शिक्षकाचा पगार घेतो, अजून काय पाहिजे? हो ठीक आहे म्हणे महाराज, पण आता तुम्ही एवढे नामांकित कीर्तनकार, मी पण गोरा गोमटा आहे दिसायला, पण हे वरती थोडं टक्कल असल्यामुळे वजन पडत नाही ना. म्हणलं तू गाडी चालव, वजन टाकायला मी आहे. पण तो म्हणे बघा ना. त्याचं नशीब एवढं चांगलं, मला एका डॉक्टरचा फोन आला. हॅलो, पुरुषोत्तम महाराज आहे का? मला दादा मीच बोलतोय. माझ्या आईच्या प्रथम पुण्यस्मरणाने मी तर तुमचं कीर्तन घ्यायचो. मला कुठून बोलता? म्हणे पुण्याहून. म्हणे तुमचं मानधन वगैरे? म्हणलं डॉक्टर साहेब तुमच्या पाया पडतो, 1 रुपया मानधन देऊ नका, फक्त माझ्या ड्रायव्हरच्या डोक्याला केस आले पाहिजे असं औषध द्या. डॉक्टरही माझ्या पुढचं होतं. ते म्हणे तुम्ही येतो म्हणे 8 दिवसात तुमच्या ड्रायव्हरला केस येतील. मी कीर्तनाला गेलो. कीर्तन संपलं. ड्रायव्हरने एक बाटली दिली, त्याच्यात थोडं तेल वगैरे काहीतरी होतं, 2-3 गोळ्या दिल्या. यानं पुण्यामध्येच गाडीची चाबी माझ्याकडे दिली. म्हणे गाडीन तू आता मला 8 दिवस फोन करायचं. अरे म्हणलं मी घरी कसं जाऊ? मला अजिबात फोन करायचा नाही म्हणे. मी आपला दुसरा ड्रायव्हर बोलून घेतलो. 2-3 दिवस पुणे परिसरातच कीर्तन होते. बरोबर 8व्या-7व्या दिवशी मी गावात गेलो. आता ड्रायव्हर आहे बा, 8 दिवस फोन नाही काही नाही म्हणून पाहिलं. मी त्याच्या घराकडे गेलो, त्यानं मला लांबूनच पाहिलं, रडायला लागला. मला काय झालं रे? म्हणे महाराज त्या डॉक्टरनं घात केला म्हणे आपला. म्हणे काय? म्हणे पहिले तरी कसे तरी खुंट होते म्हणे, ते तेल दिल्यापासून डायरेक्ट समृद्धीचा बायपासच झाला म्हणे महाराज, काहीच राहिलं नाही. माणूस माणसाच्या शरीरावर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. एक दुसरं प्रेम करतो समाजावर. अरे आज एवढे जे उद्योग करतोय आपण समाजासाठीच करतोय ना महाराज. चांगले कपडे तरी कशासाठी घालायचे हो? लोक काय म्हणतील. घर कशासाठी बांधायचे? लोक काय म्हणतील. अरे परिस्थिती नसताना 3-3, 4-4, 5-5 लाख रुपये लोकांकडून 3 रुपये टक्क्याने घेऊन पोरीचे लग्न करायचे कशासाठी? लोक काय म्हणतील. अहो मी याच्या पुढे जाऊन सांगू का? काही मासे ताशे लोक काय म्हणतील म्हणून कीर्तनाला येऊन बसतात. लोक काय म्हणतील म्हणून कीर्तन नको ऐकू, माझा देव काय म्हणल म्हणून कीर्तन ऐक. बरोबर आहे का नाही? मग सर्वात जास्त प्रेम मनुष्य समाजावर करतो. पहिलं करतो शरीरावर, दुसरं करतो समाजावर, आणि तिसरं प्रेम करतो माणूस पैशावर. पैशावर प्रेम करत नाही या जगात असा माणूसच नाही. तुम्ही सर्व बागायतदार मंडळी आहात. ऊस कांदा उत्पन्न तुमच्याकडे चांगलं होतं. रात्री कीर्तन संपल्यानंतर 12ला लाईट आली तरी गव्हाला पाणी द्यायला जाता, हरभऱ्याला पाणी द्यायला जाता, कांद्याला पाणी द्यायला जाता, ऊसाला पाणी द्यायला जाता. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. एवढे जे तुम्ही कष्ट करताय देवासाठी का पैशासाठी हो? बोलत चला गड्या. कशासाठी? हा पैशासाठी. हे नसल पटलं तर अजून सोपं करून सांगतो. मी बुलढाणा जिल्ह्याहून तुमच्या गावाला कीर्तनाला आलो. देवासाठी का पैशासाठी? हा बोला, मोकळं बोला, लाजू नका. असं मन मोकळं करा. हा हा आम्हाला कळू द्या ना आमच्याविषयी तुमच्या मनात किती पाप आहे हे तोंडावाटे बाहेर येऊ द्या तुम्ही. अजिबात नाहीये. सध्या तर पैशाचा मुद्दा आहे महाराष्ट्रात एवढा गाजतोय बाबा बाबा. मला हात जोडून विनंती करायची, अरे किती दिवस वारकऱ्याच्या पैशाचाच विचार करणारे महाराज. अरे एखाद्या कीर्तनकाराने कीर्तन करून 500 एकर जमीन घेतली, एखादा महाराज दाखव मला महाराष्ट्रात. एखाद्या कीर्तनकाराने कीर्तन करून 2-4 कॉलेज काढले, एखादा महाराज दाखवा आम्हाला. नाही गड्यांनो. एक शिव महापुराणकार तुमच्या महाराष्ट्रात येतो, एका कथेचे 10 कोटी घेऊन जातो, तरी महाराष्ट्रातला कोणताच व्यक्ती त्याच्या विरोधात बोलत नाहीये. तुम्ही काय देता गड्या आम्हाला? तुम्ही नारळ सुद्धा असं देता की त्याच्यात पाणी नसतं.
तुम्ही शाली सुद्धा अशा कंपनीच्या आणता की ते अंगावरही घेतात आणि ढुंगालाही बांधतात एवढ्याला तर शाली असतात आणि जेवढं पाकिट देतात तेवढं तर सगळं डिझेल मध्ये जातं ना खाली काय उरतं मग खा तुम्ही. अरे 2027 मध्ये कुंभमेळा आहे. लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. 2027 मध्ये आपल्या नाशिकला काय आहे? तर नुसत्या संन्यासी महात्म्यांचा राहण्याचा खाण्याचा त्यांच्या व्यवस्थेचा खर्च 25,000 कोटी आहे. मला वाटतं पंढरपूर निर्माण झाल्यापासून सुद्धा तेवढे पैसे कधी पंढरपूरला गेले नसतील महाराज. म्हणून माझी सर्वांना विनंती, या 3 गोष्टीवर माणूस जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. पण या 3ही गोष्टीवर साधू संतांनी लात मारली. प्रमाण घ्या. विषय तो त्यांचा झाला नारायण, आवडे जन आवडे जनधन विषय तत्वाचा आवडे जनधन आवडे जनधन. ज्यांचा विषय नारायण झाला, ज्यांचा अवघ प्रेम देवावर आहे, त्यांच्या जीवनामध्ये या गोष्टीला अजिबात किंमत नाही. तुमचे एरवित धन ते मज मृत्तिके समान, सोने रुपया महामृत्तिके समान, माणिक पाषाण खडे, हे तुकोबरायचं जीवन आहे. तुकोबरायचं अवघ प्रेम देवावर होतं आणि अवघ प्रेम देवावर असल्यामुळं नाही अनिक प्रमाण तन धन तृण. तृण प्रमाण गवताप्रमाणे जन समजलं, गवताप्रमाणे धन समजलं आणि गवताप्रमाणे तन समजलं. साधू संतांनी या गोष्टीचा विचार केला नाही. का समाजाचा विचार करावा महाराज आणि का म्हणून करावं? अरे या समाजाला सगळ्यात लागलेला मोठा, या महाराष्ट्राला शाप आहे, या महाराष्ट्राला लागलेला सगळ्यात मोठा कलंक आहे. माणूस किती चांगला होता हे समाजाला कळण्यासाठी त्या माणसाला मरावं लागतं महाराज. बरोबर आहे का नाही? अजित दादा किती चांगला कामाचा माणूस होता हे लोकांनी केव्हा सांगितलं? मेल्यावर. जिवंतपणी त्या बिचाऱ्याला कोणी कधी चांगलं म्हणलं नाही. अरे माणूस किती चांगला कीर्तनकार आहे, सिंधुताई सपकाळ ही अनाथाची माय होती, हे या महाराष्ट्राला कळण्यासाठी त्या बिचारीला मरावं लागलं. गड्यानो, समाजाचा जास्त लोड घेत जाऊ नका. अरे या समाजाने ज्ञानोपराधिक साधू संतांना सोडलं नाही तर आपल्यासारख्या धोत्रावाले तर काय घेऊन बसले महाराज. लोड नाही घ्यायचा. 5 पतिव्रतामध्ये सर्वात श्रेष्ठ होती माझी पतिव्रता सीताई साहेब. विदेही जनक जिचा बाप आहे, दशरथासारखा प्रेमळ जिचा सासरा आहे, कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम जगाचा मालक प्रभू रामचंद्रजीचा नवरा आहे, वैराग्यश परामूर्ती असा असणारा लक्ष्मणजीचा देर आहे, भक्त शिरोमणी भरतजीचा देर आहे. अशा सीतेला जर समाजाने सोडलं नाही तर आपल्यासारख्या महाराज लोकांनी परमार्थ करणाऱ्या माणसाने जास्त ताण घ्यायचा. मी याच्याही पुढे जाऊन सांगतो, राजकारणी लोक भ्रष्टाचार करण्यासाठी लाजत नाहीये, लोक चोऱ्या करण्यासाठी लाजत नाही, लोक बलात्कार करण्यासाठी लाजत नाही, लोक व्यभिचार करण्यासाठी लाजत नाही, तर संप्रदायाचा प्रचार करणाऱ्या माणसाने धर्माचं काम करण्यासाठी लाजायचं नाहीये. लोक बोलणारच नाही, कोणी निंदा कोणी वंदा अमुचा सोहिताचा तुकोबराय. अरे गवळणीला सुद्धा लोक हसत होते त्यावेळेस तुकोबराय सांगितलं, तुका म्हणे हसे जन नाही कान ते ठाई. आणि समाजाचा लोड नका घेत जाऊ. समाज कोणालाही, आपण फक्त एक गणित त्यांना ठेवा, हत्ती चले बाजारावर कुत्ते भुके. सगळं जग ही मन म्हणतं पण या म्हणीचं महत्व मला काही अजून कळलं. हत्ती चले बाजारावर कुत्ते भुके हजार. बरं हत्तीचा आणि कुत्र्याचा तसा काही अर्थार्थी संबंध नाहीये. हत्ती जंगलात राहतो, कुत्र कुठं राहतं? हत्ती कुठं राहतो आणि कुत्र. बरं हत्तीचा आणि कुत्र्याचा मतदारसंघ वेगळा आहे. बरं हत्ती एका गटाचा आहे, म्हणजे उद्धव शिंदे गट नाही सांगत मी तुम्हाला. हत्ती जंगल गटात आहे, कुत्र गाव गटात आहे. बरं कुत्र्याची भाषा हत्तीला कळत नाही ना हत्तीची भाषा कुत्र्याला कळत नाही. बरं दोघांचा रोटी व्यवहार नाही, बेटी व्यवहार नाही. बरं श्रीमंताच्या श्रीमंतातलं घरचं जर कुत्र मोजलं तर 25 किलोच्या वर कुत्र्याचं वजन भरत आणि गरीबातला गरीब हत्ती मोजा 2000 किलोच्या कमी भरणार नाहीये. मग तरी सुद्धा कुत्र्याचा आणि हत्तीचा अर्थार्थी संबंध नसताना हत्ती गावात आला की कुत्रे का म्हणून भुकत असेल? एकदम सुंदर उत्तर आहे. तुम्ही जास्त डोकं खाऊ नका आणि डोक्याला ताण देऊ नका. हत्ती गावात आला की त्याला पाहण्यासाठी लोक गोळा होतात आणि बऱ्याचशा कुत्र्यांना देखत नाही म्हणून कुत्रे भुकतात. दुसरं काय उत्तर असणार आहे? हत्ती गावात आला की त्याला पाहण्यासाठी लोक गोळा होतात आणि बऱ्याचशा कुत्र्यांना देखत नाही म्हणून कुत्रे भुकतात. पण माझ्या प्रिय कुत्र्यांनो, हत्तीकड पाहून भुकायच्या भानगडीत पडू